नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. तरी इथे डॉक्टर येतात आणि म्हणत असतात की डिस्चार्जच्या सगळ्या इथे फॉर्मॅलिटीज कंप्लीट झालेल्या आहेत, तुम्ही त्यांना घेऊन गेलात तरी चालेल. तेव्हा इकडे भूमी म्हणते थँक्यू डॉक्टर, आणि ती आकाशला म्हणते की आकाश, तू आजींना घेऊन आता खाली जा आणि गाडी काढ. मनू आणि पौर्णिमा, तुम्ही दोघीसुद्धा आता खाली जा, मी आत्यांना घेऊन येते. तेव्हा इकडे आकाश म्हणतो ठीक आहे भूमी. तेव्हा आकाश भूमीला घेऊन जात असतो, पण पौर्णिमा म्हणत असते की मी सुद्धा थांबणार आहे वरती. तेव्हा इथे भूमी म्हणते पौर्णिमा सांगितलं ना, कुणीही थांबू नका म्हणून, सगळेजण खाली चला, मी आत्यांना घेऊन येते. तेव्हा मनू इथे पौर्णिमाला म्हणते की चल तू सुद्धा माझ्याबरोबर आता खाली चल. तेव्हा इथे मनू पौर्णिमाला घेऊन जाते आणि आकाश आजींना घेऊन जात असतो. तेव्हा आकाश म्हणत असतो भूमी, आत्याला सावकाश घेऊन ये, मी खाली आहे, मी गाडी काढतोय. तेव्हा इथे भूमी म्हणते हो ठीक आहे आकाश. तेव्हा आकाश तिथून गेल्यानंतर आता भूमी म्हणत असते की आत्या, खूप त्रास होतोय का तुम्हाला? तेव्हा इथे रागिनी म्हणते हो ग बाई, खूप त्रास होतोय. तेव्हा आता घरी गेल्यानंतर गोळ्या औषधं घेतल्यानंतर हळूहळू मला बरं वाटेल. तेव्हा इथे भूमी म्हणते या आत्या, सावकाश या. तेव्हा इकडे तिच्या हाताची पट्टी थोडी लूज झालेली असते. तेव्हा भूमी म्हणत असते की ते चोर लोक आहेत ना, ते सुद्धा असेच काही ना काहीतरी चोरी करत असताना काही गोष्टी पाठीमागे लूज सोडत जातात. आणि मग काय होतं आत्या माहिती आहे का, त्या लूज सोडलेल्या ज्या गोष्टी असतात ना, त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येतात. आणि मग आता त्या गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे का ते जोडून बरोबर जो कोणी मास्टर माइंड आहे ना, त्याच्यापर्यंतसुद्धा पोचलं जातं. आणि आता गायकवाड सर तेच करणार आहेत. त्या गुंड लोकांनी, त्या चोरांनी ज्या काही लूज गोष्टी सोडलेल्या आहेत, ते धागेदोरे एकत्र जोडत आता मास्टर माइंड कोण आहे ना, त्याच्यापर्यंत लवकरच पोचून त्याला जेलमध्ये टाकणार आहेत. तेव्हा रागिनी म्हणते पकडू दे बाई, पकडू दे, तो जो कुणी आहे ना त्याला लवकरात लवकर पकडू दे, मला पण तेच तर हवं आहे ना. तेव्हा इथे भूमी म्हणते रागिनी आत्या, फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगते, तुम्ही जे काही बोलताय ना ते सगळं खरं असू दे, या प्रकरणामध्ये तुमचा खरंच काही संबंध नसू दे, हेच तुमच्यासाठी बरं आहे. आणि जर चुकूनसुद्धा या सगळ्यांचा संबंध तुमच्याशी असेल आणि जर हे सगळं तुम्ही घडवून आणलं असेल, तर मात्र माझ्यासारखं वाईट कुणीच नसेल, ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. कारण आत्तापर्यंत तुम्ही इथे आता आकाशचं खूप नुकसान केलेलं आहे, याच्या पुढे केलेलं नुकसान मी सहन करणार नाही, असं भूमी म्हणते. त्यानंतर इथे भूमी आता गायकवाड सरांना म्हणत असते की गायकवाड सर, आत्यांवरचा जो काही माझा संशय आहे ना, तो आता वाढत चाललेला आहे. मला असं वाटतंय की कुठे ना कुठे या सगळ्याचा संबंध आत्याशीच असणार आहे. म्हणजे आत्याने ते पैसे मिळवण्यासाठी हा सगळा काही ट्रॅप रचला होता आणि बरोबर त्यांनी आकाशला या सगळ्यामध्ये फसवलेलं आहे. आणि ते पैसे घेऊनसुद्धा ते एकटंच गेल्या होत्या. ते क्लायंटसुद्धा त्यांच्या ओळखीचे आहेत कानेटकर, आणि त्यांच्याकडे आत्या एकट्या जात असताना बरोबर ते चोर लोक येतात, पैसे घेऊन जातात, गाडीला आग लागते. आधीसुद्धा आत्यांनी हे असे प्रकार खूप केलेले आहेत आकाशच्या बाबतीत, माझ्या बाबतीत. तेव्हा मला असं वाटतंय की याच्यामध्ये आत्यांचा हात आहे. तेव्हा इकडे आता लगेच जे काही गायकवाड सर आहे ते म्हणत असतात फक्त संशयाने काही होणार नाही, आपल्याला तसे पुरावे लागणार आहेत. तेव्हा इथे आता त्या लोकेशनला आत्या कुठे होत्या हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, तर आपण त्यांचं मोबाईल ट्रेस करू शकतो का? म्हणजे त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून आपल्याला कळू शकतं की ज्या वेळेला खून झाला त्यावेळेला आत्या कुठे कुठे होते, किंवा ज्या वेळेला चोरी झाली त्यावेळेला आत्या कुठे कुठे होत्या, ज्या वेळेला आकाशवरती हल्ला झाला, ज्या वेळेला माझ्यावरती हल्ला झाला, त्यावेळेला आत्या कुठे कुठे होत्या, हे लोकेशन आपल्याला आता चेक केलं पाहिजे. त्याच्यावरूनच आपल्याला कळू शकतं की आत्याचा या प्रकरणाशी संबंध आहे की नाही. आधीसुद्धा आपण संशय घेतला होता, पण सगळं खरं होतं की नाही. तेव्हा इथे आहे आता गायकवाड सर म्हणतात ठीक आहे, तुम्ही मला सांगा की त्या वेळेला ते कुठे होत्या, त्यांचं टायमिंग सांगा, त्यांचं लोकेशन सांगा, त्याच्यावरून आपण सगळ्या गोष्टी आता शोधून काढूया. तेव्हा गायकवाड सर हे सुद्धा म्हणतात की आता आपण इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे. मलासुद्धा संशय आहे की रागिनी मॅडमचा या सगळ्यात हात आहे, पण आता आपल्याला ते शोधून काढायचं आहे पुराव्यानिश्चित. तेव्हा इथे भूमी म्हणते आणि त्या नर्सचा काही इथे आता शोध लागला का, नर्स सापडली आहे? तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणतात की त्या नर्सचा शोध सुरू आहे, मला असं वाटतंय की त्या शहर सोडून कुठेतरी त्या निघून गेल्यात, पण तुम्ही काळजी करू नका, आमचा शोध सुरू आहे. त्या जिथे कुठे गेल्या असतील ना, तिथून आम्ही त्यांना लवकरात लवकर शोधून आणू, असं सुद्धा गायकवाड सरांनी आता भूमीला कबूल केलेलं असतं. तेव्हा इथे भूमी म्हणते ठीक आहे,
मी तुम्हाला इथे आता रागिनी आत्यांबद्दल जेवढी काही माहिती देता येईल ना तेवढी देणार आहे. तर इथे आता भूमी काम करत बसलेली असते, तेव्हा ती काही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असते. आकाश तिथे येतो आणि म्हणत असतो, भूमी अगं हे काय करतेस तू? आणि हे तर कानिटकर आहेत ना, आपले नवीन क्लायंट आहेत, त्यांची माहिती का बघतेस तू? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश हे आपले क्लायंट आहेत मान्य आहे, पण आत्यांनी यांच्याबरोबर खूप वेळा काम केले बरोबर ना. म्हणजे हे कानिटकर आत्यांच्या खूपच जास्त परिचयातले आहेत, ओळखीचे आहेत ते. आणि यांनाच पैशांची कमतरता भासली होती, म्हणून तू यांना पैसे घेऊन पाठवलं होतंस ना आत्यांना यांच्याकडे, बरोबर की नाही? आणि नंतरला काय झालं ते तर तुला सगळं माहितीच आहे, कशी चोरी झाली, कसं सगळा प्लॅन हा करण्यात आला होता. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, भूमी अगं हे काय बोलतेस तू? तू पुन्हा आत्यावरती संशय घेतेस का? हे बघ आत्या तशी आता नाही आहे, ती सुधारली आहे ना. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश आधीसुद्धा हे सगळं घडलं आहे, आधीसुद्धा तू आत्यांवरती असाच आंधळा विश्वास ठेवलास आणि आधीपासूनच मला आत्यांवरती संशय होता. आणि मी तुला सांगितलं, तू तेव्हासुद्धा माझ्याशी वाद घातलास, आपलं भांडण झालं, पण नंतरला काय झालं आकाश? शेवटीला तू या सगळ्यावरती विश्वास ठेवलासच ना, कारण हेच सगळं सत्य होतं, बरोबर आहे ना. मग आता जर मी तुला सांगते की मला असं वाटतंय की या कानेटकर बरोबर आत्यांचा काहीतरी संबंध आहे, की त्यांनी हे सगळं त्यांच्याजवळ हात मिळवणी करून काय हे नाटक केलं नसेल. तेव्हा आकाश म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? आत्यांनी ही सगळी गरज तयार केली की त्यांना पैशांची गरज आहे, त्यानंतरला आपल्या कंपनीतून हवे तेवढे पैसे घेतले आणि ती घेऊन जात असताना तिच्या सांगण्यावरूनच त्या गुंड लोकांनी ती बरोबर पैशांची बॅग चोरली आणि त्याच्यानंतर घेऊन जात असताना त्या गाडीला आग लागली. म्हणजे हे सगळं कानेटकरांना पैसे देण्यासाठी मुद्दामून आत्याने केलं, किंवा ते पैसे तिला स्वतःला ठेवायचे आहेत असं तुला वाटतंय? तेव्हा भूमी म्हणते, हो मला असंच वाटतंय. हे बघ आकाश, माझा त्या बाईवरती अजिबात विश्वास नाही आहे, ती खालच्या पातळीला जाऊ शकते जे तिला हवंय ते मिळवण्यासाठी. आधीसुद्धा या गोष्टीवरून आपला बराचसा वाद घातलेला आहे आणि म्हणूनच मी तुला सांगते की आता त्या आत्यांवरती आंधळा विश्वास ठेवू नकोस. मला खरंच असं वाटतंय की कानेटकरांना हाताशी धरून आत्यांनी हे सगळं नाटक केलेलं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश आत्यांनी काय काय केले हे सगळं विसरलं आहेस का तू? तुझ्या समोरच्या गोष्टी आहेत ना सगळ्या, तरीसुद्धा तू एवढं का त्यांना मान देतोयस? तेव्हा आकाश म्हणतो, अगं भूमी तिने तिचा तळणाताठा मुलगा गमावला आहे, अभिजित सोडून गेलाय तिला, आणि मग आता तो एकटाच असा होता तिच्या बाजूने बोलायचा भांडायचा, आणि आता तो सुद्धा नाही आहे. मग ती एकटी पडली आहे गं, तिला आपल्या आधाराची गरज आहे आणि आपणच तिच्यावरती आता सारखा संशय घ्यायला लागलो, तिला वाटेल तसं बोलायला लागलो तर कसं बरं जमेल. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता आकाश म्हणत असतो की भूमी बघतेस ना, म्हणजे हे सगळं काय चाललं आहे? आपलं जर बाळ असतं ना तर बरं झालं असतं, तू या सगळ्या गोष्टींमध्ये पडलीच नसतीस, एवढा विचार तू केलासच नसतास. अगं आपलं बाळ असतं तर त्याच्या इथे आता खेळण्यामध्ये तू बिझी झाली असतील, सगळं काही त्याचं करण्यामध्ये बिझी झाली असतीस, पण हे विनाकारण आता नको नको ते विचार तुझ्या मनात येतात आणि मग मग तुझ्या तब्येतीवरती त्याचा परिणाम होतो, असं आकाश आता भूमीला म्हणत असतो. आपलं बाळ हवं होतं भूमी, आपलं बाळ आपल्याला सोडून जायला नको होतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी अगं तू सकाळी म्हणत होतीस ना की आपण इथे पिल्लूला आता व्हिडिओ कॉल करायचा आहे, सकाळी तर करता आलं नाही, आता करूया का आपण पिल्लूला इथे व्हिडिओ कॉल? कारण का जेव्हा इथे आकाश आता बाळाचा विषय काढतो ना प्रेक्षकांनो, तेव्हा इथे भूमी खूपच जास्त आता इथे अस्वस्थ होते, तिला खूपच जास्त आता एकटं वाटायला लागतं, कारण बाळ तिच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक असतो. जेव्हा ती आई होणार असते ही बातमी कळते तेव्हा आकाश आणि भूमी दोघांनाही खूप जास्त आनंद झालेला असतो. पण जेव्हा इथे बाळ निघून जातं तेव्हा भूमीला जेवढं दुःख होतं तेवढं दुःख आकाशलाही होतं. तेव्हा इथे आकाश आता व्हिडिओ कॉल करत असतो, अमोली बाळाला खेळवत असते आणि पारितोषचा फोन तिथेच असतो. तेव्हा इथे आता अमोली म्हणत असते की मी तुझं नाव आहे ना बदलले, मी तुझं नाव सान्वी ठेवले, सान्वी, क्षितिजा नको. क्षितिजा नाव हे दुसरं कोणाला तरी आवडतं ना, म्हणून आता तू सगळ्यांसाठी जरी क्षितिजा असशील ना तरीसुद्धा माझ्यासाठी तू सान्वी आहेस, आणि म्हणूनच मी तुझं आता नाव हे सान्वी ठेवलेलं आहे आणि त्याच नावाने मी तुला हाक मारणार. तेव्हा इकडे आता आकाशचा फोन आल्यानंतर पारितोषचा फोन ती हातामध्ये घेत आणि म्हणते, बघूया बाबाला कुणाचा फोन आला, आणि ती इथे आकाशचं नाव वाचल्यानंतर लगेचच फोन आता कट करते, ती व्हिडिओ कॉल उचलत नाही. तेव्हा इकडे अमोली हे सगळं मुद्दामून करत असते, कारण अमोलीला असं वाटतं की आकाशच्या मोबाईलवरून कदाचित त्या भूमीने व्हिडिओ कॉल केला असेल, त्यामुळे इथे आता ती फोन
लगेचच कट करून टाकते. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की मला असं वाटते कदाचित ते लोक आहेत ना ते झोपले असतील. तेव्हा इकडे भूमी म्हणते नाही आणि कदाचित बघितलंही नसेल, असं सुद्धा असू शकतं ना. आकाश, अरे पुन्हा एकदा कॉल कर ना, ते नक्की उचलतील. तेव्हा इथे आकाश आता भूमीच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा आता कॉल करतो. पण तेव्हासुद्धा इथे आता अमोली बघते तर काय, पुन्हा एकदा आकाशनेच कॉल केलेला असतो. पण इथे अमोलीला असं वाटत असतं की आकाशच्या फोनवरून इथे भूमीने कॉल केलेला आहे. म्हणून ती आता पुन्हा इथे पारितोषचा फोन उचलते आणि पुन्हा तो फोन कट करून टाकते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता आकाशला खूपच जास्त वाईट वाटतं. कारण इथे आता तिथे जाण्याची परवानगी नाही आहे, बाळाला भेटण्याची परवानगी नाही आहे, पण आता केलेला फोनसुद्धा इथे उचलत नाही आहेत. हे जेव्हा आकाशला वाटतं तेव्हा इथे आकाशला सगळ्यात जास्त आता वाईट वाटलेलं असतं. कारण इथे भूमीला आता बाळाला बघायचं असतं. पारितोष म्हणतो अमोली माझा फोन वाजला का? अमोली म्हणते नाही ना, तुझा फोन नाही वाजलेला आहे. आणि तिने इथे फ्लाईट मोडवरती आता फोन ठेवलेला असतो जेणेकरून कुणाचाही फोन न येण्यासाठी. त्याच्यामुळे इथे तिने आता फोन हा फ्लाईट मोडवरती ठेवलेला असतो. तेव्हा पारितोष म्हणतो की तू एक काम कर, बाळाला झोपव अमोली, मी थोडे 2-3 मला मेल करायचे आहेत ते सुद्धा करून घेतो. त्यानंतर इथे आकाशला वाईट वाटतं. आकाश म्हणत असतो की भूमी, जर आपलं बाळ असतं तर हे सगळं घडलंच नसतं ना आपल्याबरोबर. तेव्हा इथे हे सगळं आपल्याबरोबरच का घडावं असा आकाशला प्रश्न पडतो. तेव्हा इथे भूमी आकाशच्या खांद्यावरती आता आपलं डोकं ठेवते आणि म्हणत असते की आकाश, हे सगळं कुणी घडून आणण्याचा प्रयत्न केला आहे ना, हे सगळं मी लवकरात लवकर शोधून काढेन. तू अजिबात काळजी करू नकोस, या गोष्टीच्या मुळाशी जाईन मी. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता रागिनी आता फ्रेश वगैरे होऊन बसलेली असते. तेव्हा तिथे पौर्णिमा तिच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन येते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते आई, तुम्ही कितीही नाटक करा, तुम्ही कितीही काहीही बोला, पण मला माहिती आहे ना, मला चांगलंच माहिती आहे की ही चोरी तुम्ही केली आहे म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो अमोली इथे आता जे काही वागते ना, भूमीला त्याचं खूपच जास्त वाईट वाटतं आणि रागसुद्धा येतो. भूमी म्हणत असते की अमोली अशी का करतेस तू? आम्ही तुझं काय वैर केलंय गं? काय चुकीचं वागलोय तुझ्याशी म्हणून तू आम्हाला इतका त्रास देतेस? त्यानंतर इथे पौर्णिमा म्हणत असते की आई, तुम्ही माझ्याशी तरी खोटं अजिबात बोलू नका. मला माहिती आहे ना, हा प्लॅन तुमचाच असेल. तुम्हीच ते पैसे चोरण्यासाठी हा सगळा खेळ खेळला असेल. त्या लोकांना, त्या गुंड लोकांना भाड्याने तुम्हीच बोलवलं असेल ना, आणि प्रत्येकाला त्याच्या कामाचे पैसेसुद्धा दिले असतील, बरोबर की नाही? आता तुमच्याकडे आधी पैसे नव्हते, पण बॅगचे पैसे चोरल्यानंतर तुम्ही त्यातून तर पैसे त्यांना दिलेच असतील. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते आई, तुम्ही मला सगळं सत्य सांगू शकता. अहो, आपली एक टीम आहे, तुम्हाला माहिती आहे ना. मग तरीसुद्धा तुम्ही माझ्यापासून या गोष्टी का लपवताय? मला माहिती आहे यशपाल आणि तुम्ही दोघांनी मिळून ते पैसे गायब केलेले आहेत. तेव्हा रागिनी म्हणते गप्प बस ना. अगं किती बोलशील, सगळ्यांना ऐकवतेस की काय? तेव्हा इथे रागिनी आता तिला गप्प करते. पौर्णिमा म्हणत असते आई, मग तुम्ही आता गोष्टी माझ्यापासून लपवायला का लागलात? आधी तर तुम्ही मला सगळं सांगायचं ना. तेव्हा इकडे आता पौर्णिमा जायला निघते कारण तिथे यशपाल आलेला असतो. यशपाल म्हणतो काय सासवा सुनांचं काय बोलणं चाललंय? तेव्हा पौर्णिमा म्हणते नाही काही नाही, मी आईंसाठी दुधाचा ग्लास घेऊन आले होते. तेव्हा इकडे आता पौर्णिमा त्यांचं बोलणं ऐकत असते. बाहेर ती येते पण उभं राहून आता बोलणं ऐकत असते. तेव्हा इथे यशपाल म्हणत असतो वा ताई वा, अहो काय खेळ खेळला तुम्ही, काय कामगिरी केलीत. तेव्हा इथे रागिनीला आता हे माहिती असतं की पौर्णिमा बाहेर उभं राहून ऐकत असेल, म्हणून ती आता बाहेर येऊन बघत असते पौर्णिमा आहे का. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते काय झालं, अचानकपणे हा गप्प का बसला आणि ते आता उभं राहून काय ऐकणार. तेवढ्यातच रागिनी बघायला येत असते की पौर्णिमा तिथे आहे का. तेवढ्यातच पौर्णिमा तिथून आता गायब झालेली असते. तेव्हा रागिनी म्हणते बोल, काय बोलायचं आहे ते बोल. तेव्हा इकडे यशपाल म्हणत असतो अहो काय आयडिया केलीत तुम्ही मला पैसे मिळवून देण्यासाठी. आता चांगलं हाताला डोक्याला मारसुद्धा खाऊन घेतलात. खूप केलं तर तुम्ही, खूप केलं, पण खूपच हुशारीने तुम्ही इथे पैशांची जमवाजमव केलीत. तेव्हा रागिनी म्हणजे बघतोस ना पण काय अवस्था झाली माझी, आणि घरातल्या लोकांचा सुद्धा माझ्यावरती संशय वाढला आहे. तेव्हा तू आता एक काम कर, तू इथे थांबू नकोस, तू गेलास ना इथून तरीसुद्धा चालेल. तू आता दुसरीकडे कुठेतरी जा आणि तिथे तुझ्या राहण्याची व्यवस्था कर. तुला पैसे हवे होते, तुला पैसे दिले ना मी. तेव्हा इथे यशपाल म्हणत असतो काय, हे एवढूशे पैसे? तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की हे थोडे पैसे नाही आहेत, हे खूप पैसे आहेत.
तू तुझं आयुष्य आहे ना आनंदाने घालवू शकतोस या एवढ्या पैशांमध्ये, कळलं का? तेव्हा इथे आता यशपाल म्हणत असतो की नाही, मी कुठेही जाणार नाही आहे आता, मी तर इथेच राहणार. मी आधीच तुम्हाला काय सांगितलं होतं, पहिला हप्ता घेतला आहे, आता दुसऱ्या हप्त्याचं काय? आणि कुणाजवळ फोनवरती बोलत होता? मला माहिती आहे कसला विचार करताय ते आता तुम्ही. हे पैसे आता तुम्ही मला दिलेत, मग आता पुढचं प्लॅनिंग काय याचा विचार करायचा असेल ना. तेव्हा यशपाल म्हणतो, पण तुम्हाला वाटत असेल पहिला हप्ता घेतला म्हणून मी इथून निघून जाईन, आता मी गप्प बसतोय, पण दुसरा हप्तासुद्धा मी लवकरच तुमच्याकडे मागणार आहे, असं आता इथे यशपाल म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रागिनी फोनवरती बोलत असते. ती म्हणत असते की हो हो, सगळे पेपर मी तयार करून ठेवलेले आहेत, सगळे पेपर आता तयार झालेत. आणि ती फोनवरती बोलत असताना प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आता भूमी आलेली असते आणि भूमी इथे रागिनीचं बोलणं ऐकत असते. रागिनी जरा इथे काम करत बसलेली असते आणि तेवढ्यातच तिला फोन येतो. म्हणून ती हळूहळू फोनवरती बोलत असताना तिथे भूमी मागे उभं राहून तिचं बोलणं ऐकत असते. ती म्हणते की मी सगळे पेपर्स तयार केलेत आणि ती लपून छपून बोलत असताना भूमी तिथे येते आणि म्हणते, आत्या अहो काय झालं, कुणाशी बोलताय एवढं तुम्ही हळूहळू आणि लपून छपून? तेव्हा इथे रागिनी म्हणते की काही नाही, असं सहज बोलत होते ग, क्लायंटचा फोन होता. ठीक आहे, पेपर्स तयार आहेत, मी तुम्हाला नंतर देईन, पेपर्स तयार आहेत, असं इकडे आता रागिनी म्हणत असते आणि मुद्दामून आता इथे भूमीला थातूरमातूर उत्तरं देत असते. तेव्हा रागिनी म्हणते, काय गं भूमी, अजून तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे ना? तुला असंच वाटते ना की मी काही ना काहीतरी चुकीचं करणार आहे? तेव्हा इकडे भूमी म्हणते की विश्वास नाही, मला इथे खात्री आहे, पूर्णपणे विश्वास आणि खात्री आहे की तुम्ही नक्कीच काहीतरी प्लॅन करताय, काही ना काहीतरी गडबड तुम्हाला करायचीच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा आत्या, आधी मी तुम्हाला हे कधी बोलले नाही, पण आता जर तुमच्यामुळे माझ्या घरच्या लोकांना जरा तरी त्रास सहन करावा लागला ना, तरीसुद्धा माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही काय काय केलेत आणि काय काय करण्याचा प्रयत्न केला आहेत ना, हे बरोबर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, असं सुद्धा इथे आता भूमी रागिनीला म्हणत असते. रागिनीचा राग हा अनावर झालेला असतो, तरीसुद्धा ती शांतपणे म्हणत असते की भूमी, अगं तू कधीतरी माझ्यावरती विश्वास ठेव गं, इथे दरवेळेला माझ्यावरती अविश्वास दाखवत जाऊ नकोस. तेव्हा भूमी म्हणते, मग तुम्ही तशी कामं करू नका ना, तुमच्यावरती विश्वास ठेवला जाईल अशी कामं तुम्ही करा, तेव्हा मी तरी तुमच्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाही आहे, असं भूमी म्हणते आणि निघून जाते. तेव्हा यशपाल तिथे येतो. यशपाल म्हणत असतो, काय दीदी, कसला एवढा विचार करतेस? हो मला माहिती आहे ताई, तू कसला विचार करतेस ते. तेव्हा रागिनी म्हणते, कसला? तेव्हा यशपाल म्हणत असतो की पुढचा हप्ता आता मला कसा द्यायचा आहे त्याचा विचार करत असशील ना, मला अगदी बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, बाबा बघतोयस ना घरामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली आहे, सगळेजण माझ्यावरती संशय घेत आहेत, संशयाने बघतायत माझ्याकडे, तेव्हा आता तू इथे राहायचं नाही, तू जा दुसरीकडे कुठेतरी राहा आणि पुन्हा मला तोंडसुद्धा दाखवू नको, जा बरं तू इथून. तेव्हा यशपाल म्हणतो, नाही अजिबात नाही, मी तर कुठेही जाणार नाही आहे, मी इथेच राहणार आहे आणि जोपर्यंत दुसरा हप्ता घेत नाही ना तोपर्यंत मुळीच मी कुठेच जाणार नाही आहे. तेव्हा इथे आता यशपालचा तिला राग येत असतो. तेव्हा इकडे यशपाल म्हणत असतो की जा तू शांतपणे आता आराम कर जा. त्यानंतर इथे मनू म्हणत असते, ताई म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, आई हे सगळं मुद्दामून करतायत का? तेव्हा भूमी म्हणते, हो मनू, तूच सांग ना, कुठली बाई एवढी कॅश घेऊन जाताना इतका मागचा दरवाजा उघडा ठेवेल गं, सांग ना. आणि बरोबर तिच्याकडून आता पैशांची बॅग खेचून घेऊन जात असताना इथे रागिनीसुद्धा ती बॅग कशी काय लगेच देईल? तर भूमीला सगळे नाटकं माहिती असतात. ती आकाशला सुद्धा म्हणते की अरे तू आत्यांच्या बोलण्यावरती काय विश्वास ठेवतोस, आधीसुद्धा त्यांनी तुझ्यासमोर किती नाटके करण्याचे प्रयत्न केलेत, तुला माहिती आहे ना, तुला लागणारी गोळी त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती झेलली आहे. अरे हे सगळं मुद्दाम तुला इम्प्रेस करण्यासाठी, हे काय मला माहिती नाही आहे का? तेव्हा इथे आता मनू म्हणते, ताई मग काय करायचं ते तू मला सांग. तेव्हा इथे भूमी म्हणते, काही नाही मनू, आपल्याला त्यांच्यावरती आहे ना आता बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे, कोण काय बोलतं आहे, कोण काय नाही बोलत, कोण कुठे जातं आहे, या छोट्या मोठ्या गोष्टींवरती आता आपल्याला इथे आता त्यांच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की एक काम करूया मनू, मी आहे ना आत्यांच्या रूममध्ये काही मिळते का ते बघते. इथे आकाश आत्यांना घेऊन डॉक्टरकडे गेला आहे, त्यांची अपॉइंटमेंट आहे ना म्हणून. तेव्हा आत्यांच्या रूममध्ये कुणी नसेल, मी जाते आणि तिथे काही शोधाशोध करते, काही मिळालं तर बघते. तेव्हा इथे मनू म्हणते, ठीक आहे मी बाहेरच आहे. आणि एकदा का आई आल्या की भूमी म्हणते, तू मला फोन कर, मला कॉल कर की मी लगेचच आता इथून बाहेर पडेन. तेव्हा इथे मनू म्हणते की ठीक आहे, आपलं जसं ठरलं आपण तसंच करूया, ताई तू शोधाशोध कर, आई इथे आले की मी तुला लगेच इथे फोन करेन, मिस कॉल देईन तुला,
मग तू बाहेर पड. तेव्हा इकडे भूमी म्हणते ठीक आहे. तेवढ्यातच इथे डॉक्टरांचा फोन आलेला असतो. तेव्हा रागिनी म्हणत असते काय, कधी येणार आहेत मग डॉक्टर? तेव्हा डॉक्टर आता 2 दिवसांनी येतील, नाही तर उद्या येतील. तेव्हा इथे प्रेक्षकांनो रागिनी म्हणत असते आकाश, अरे आताच फोन आला होता हॉस्पिटलमधून, आपले डॉक्टर नाही आहेत. त्यांच्या ज्यांनी ज्यांनी अपॉइंटमेंट घेतले होते ना त्या कॅन्सल झाल्यात. उद्या बोलवले सगळ्यांना. तेव्हा आपण उद्या जाऊया का? आणि आता मी ऑफिसला येत नाही, मी घरीच थांबते, मला बरं वाटत नाही आहे. तेव्हा तू ऑफिसला जा, उगाच उशीर नको. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणतो ठीक आहे आता तू जा, तू आता उन्हातानातून बाहेर नको थांबू, तू सुद्धा आतमध्ये जा. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता रागिनी ही खूपच जास्त हुशार असते. तिनेच हे सगळं मुद्दामून घडवून आणलेलं असतं. तेव्हा इकडे रागिनी म्हणते की चला आता आकाश ऑफिसला गेला आहे, मी आता घरी जाते आणि माझी काही उरलेली कामं आहेत ती सगळी पूर्ण करून टाकते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो भूमी आता आलेली असते रागिनीच्या रूममध्ये शोधाशोध करायला. रागिनीची अपॉइंटमेंट कॅन्सल झालेली असते. दुसऱ्या दिवसाची इथे आता अपॉइंटमेंट तिला मिळालेली असते. तेव्हा इथे भूमी रागिनीच्या रूममध्ये शोधाशोध करत असताना तिच्या हाती मात्र काहीही लागलेलं नसतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता भूमी रागिनीच्या रूममध्ये शोधाशोध करते आणि तेवढ्यातच इथे रागिनी आता भूमीलाच भेटायला येत असते आणि भूमी तिच्याच रूममध्ये असते. त्यानंतर इकडे रागिनी आता काही सुधारणार नसते. रागिनी आता म्हणत असते की हो, अभिजितचा खून मीच केला आहे, कळलं ना, म्हणून आता क्लेम पास करून द्यायचा, नाहीतर तुलासुद्धा मारायला मी मागे पुढे बघणार नाही, कळलं का रे? तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेही बाहेर आलेले असतात. तेव्हा इथे आकाश आता रागिनीला बोलताना ऐकतो आणि म्हणतो की तुझी जागा घरात नाही आहे आत्या, माझी खूप मोठी चूक झाली. खरं तुला घरात नाही तर तुला जेलमध्येच टाकायला हवं होतं आणि आता मी तुला या घरामध्ये राहू देणार नाही आहे. तुला लवकरात लवकर मी जेलमध्ये पोहोचवणार आहे, असं आकाश आता रागिनीला म्हणतो. कारण तिचा खरा चेहरा पुन्हा एकदा भूमीने त्याच्या समोर आणलेला असतो.